अध्याय 15. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. देखून महाराजांचे चरण, भारावून गेलो मी त्यांना शरण. पाठीवर माझ्या थाप मारून महाराज पाहू लागले. थाप बसता पाठीवर महाराज कृपेची ही पावती. चटदिशी कळली मजप्रती, आनंद मला वाटला. भाग चरित्राचा जो लिहिला, महाराज चरणी रुजू झाला. महाराजांना फार आवडला, साक्ष याची मिळाली. ज्यांच्या पाठीवर महाराज थाप मारणार, त्यांचे कल्याण होणार, नित्य अनुभवाची गोष्ट ही. पेंटर कडलासकरांची प्रमिला बारामतीस मावशीकडे गेली. तेथे भूताने झपाटली, भूत नाचू लागले. कधी ती आरडेओरडे, डोळे फिरवी इकडे तिकडे. नंतर ती बेशुद्ध पडे. घाबरून गेली मावशी. देवर्षी अनेक उपाय केले, सारे अगदी व्यर्थ गेले. सोलापुरी तिचा आणून सोडले, सांगितले जे घडले ते. पेंटर भस्मेंना म्हणाले, माझ्या मुलीला भूत लागले, दाखव देवर्षीस. भस्मे वदले. पेंटर मनी हादरले. आपणच महाराज असताना इतरत्र हिंडण्याच्या का यातना, कशास कोणापुढे याचना, महाराज समर्थ असताना. ऐसा त्यांनी विचार केला. दुसऱ्या दिवशी एका लग्नाला जावयाचे होते परगावाला. पत्नी कन्येस आधी पाठविले. लग्नास जाऊ लग्न दिवशी, ऐसा विचार करून मनाशी महाराजांच्या फोटोपाशी बसले दीप लावून. घाईवरून आले पेंटरना. कळवळून म्हणाले महाराजांना, आपण समर्थ असताना भूत काढणे अशक्य का? तुम्हीच माझ्या मुलीला तारा, अथवा तुम्हीच तिला मारा. तुमच्या मनास येईल तसे करा, नाव राखा वा बुडवा. ढसढसून पेंटर रडले. महाराजांचे स्तोत्र म्हटले. गुरुलीलामृत पारायण केले. नंतर गेले लग्नास. इकडे वराडाच्या गोंधळात प्रमिला मोठमोठाने ओरडत, शंकर्या मी जाते, मला सोड, मारू नकोस मजला रे. पळत वेशी बाहेर गेली. शंकर्या आता चालले रे मी. ओरडत बेशुद्ध पडली, बाधा मुक्त झाली. गोंधळात झाला गोंधळ, हादरून गेले वराड सकळ. तेवढ्यात पेंटर झाले दाखल, आनंद काय वर्णावा. हाक ऐकली महाराजांनी, वृत्त ऐकले सर्वांनी. कडलासकर गेले भारावूनी, म्हणाले जय शंकर. एका बाईचे पाय आखडले, चालणे तिचे बंद झाले. तिने साईबाबास सांगितले. साईबाबा म्हणाले, जा शंकर महाराजांच्या दर्शनाला. दर्शनास येताच त्या बाईला व्याधीमुक्त झाल्याचा अनुभव आला. बाई अत्यंत हर्षली. उपासनी महाराज साकोरीत, योगीराज विदेही सुविख्यात. बुवाबाजी खटला कोर्टात त्यांच्यावरी चालला. काही समाजकंटकांनी उपासनी महाराजास ठरविले भोंदू मुनी. गुंतविले त्यांना बुवा प्रकरणी, आनंदले कंटक. नगरचे श्रोत्रिय वकील विख्यात, त्यांना महाराज सांगत, तुम्ही केस घेऊन हातात उपासनींना सोडवा. श्रोत्रिय म्हणाले महाराजास, मी दिवाणी असे वकील, क्रिमिनल केस ही असत, कशी चालवता येईल? महाराज म्हणाले श्रोत्रियास, तूच चालवली पाहिजे ही केस. वंदून श्रोत्रियांनी महाराजास केस तुफान रंगवली. इतकी केस रंगवली, जज्जांची मती गुंग झाली. प्रेक्षक मंडळी थक्क झाली. निर्दोष सुटले उपासनी. पाहून श्रोत्रियांची बुद्धिमत्ता अन ऑर्ग्युमेंटची कुशलता. दिपून गेले सर्व अवलोकिता. ब्रिटिश सरकार अपार. समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारने श्रोत्रियांचा सत्कार करूनी, पदवी बार ॲट लॉ देऊनी गौरविले श्रोत्रिया. श्रोत्रियांनी जाणले अशक्य ते शक्य केले. कोर्टात माझे जे भाषण झाले, जाणीव मज मुळीच ना. कोर्टात महाराजच बोलत, अशक्य ते शक्य करीत. श्रोत्रिय महाराज चरण धरत, प्रसन्न झाले महाराज. श्रोत्रियास महाराज विचारत, काय तुझं माग हवे असत? दत्त पादुका मज मिळाव्यात. श्रोत्रिय वदले लगेच. गाणगापूरच्या भस्मात महाराज हात घालत, त्यातून पाषाण पादुका काढत
श्रोत्रियांना दिल्याचं. अजूनही श्रोत्रियांच्या घरात दत्त पादुका उत्सव होत. महाराज प्रभाव असा असत, अतर्क्य, अपूर्व, अगाध. शेख अब्दुल रजाक बियाबानी, पोलीस खात्यात पोलीस असूनी धर्माचे ते अस्ति ज्ञानी, पुणे शहरी वास्तव्य. साध्या वेशात बियाबानी दर्शनास गेले एके दिनी. तू पोलीस आहे म्हणून महाराजांनी ओळखले. थक्क झाले बियाबानी. त्यांचा गुरु कोण हेही सांगूनी गुरूंनी दिलेला मंत्र महाराजांनी त्यांना म्हणून दाखविला. बियाबानी चकित झाले. त्यांनी महाराजांना ओळखले. महाराज प्रत्यक्ष, अल्ला भले, उद्गार त्यांचे असतीच. महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्वाची बियाबानी उत्स्फूर्तपणेची आनंदाने सांगत. माल पाठकांना दर्शन होतं राम कोराड यांच्या रूपात. क्षणात राम कोराड दिसत, क्षणात प्रत्यक्ष महाराज. नाना सोनटक्के यांचे घरात महाराज एकदा बसले असत. एक दाढीवाला संन्यासी येत महाराजांसमोर उभा तो. सोनटक्क्यांना तो विचारत, महाराज कुठे आहेत? सोनटक्के तर चकित होत. पाहून कसा विचारतो? संन्यासी तो निघून जात. महाराज सोनटक्क्यांना म्हणत, आत्ताच दर्शन द्यायचे नसत, संन्याशाला पहा या. सोनटक्क्यांना महाराज दिसत. न दिसत संन्याशा जरी ते असत. एकाच वेळी या घटना घडत एकमेकांविरुद्ध. महाराज गेले काशीत. ब्राह्मण महाराजास अवलोकित. ब्राह्मणांच्या मनात खळबळ उडत. असले कसले महाराज? वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळवणं. महाराजास सांगते ठासून, काहीच करत तुम्ही ना. नाही वैदिक आचार, नाही वैदिक विचार, वेदांचे महत्व अपार, तुम्हा ठाऊक मुळीना. महाराज शांत ऐकून घेत. तिथेच एक मुलगी खेळत. सागर गोटे होती झेलत. तिला महाराज पुकारित. त्या मुलीस म्हणाले महाराज, हे भटुकडे जमले इथे आज. वेदांचे ज्ञान त्यांना पाज. सांग वेद समजावून. मुलगी अशी बोलत होती, जणू प्रकटला बृहस्पती. जिभेवर नाचे सरस्वती, व्यासच जणू बोलत. व्याख्यान तिचे ऐकून वैदिक सगळे गेले थिजून. महाराजांचे चरण धरून शरण गेले तत्काळ. अकलूज शुगर फॅक्टरीत दरवर्षी बॉयलर बिघडत. जर्मन कंपनीचा मनुष्य येत, नीट करून जात असे. 5-6 दिवसात काम तो पूर्ण करत. रोजचा त्याला पगार असत 1000 रुपयेच. इतर खर्च सर्व वेगळे. दरवर्षी असेच चाललेले. महाराजांनी हे पाहिले. निष्कारण हा खर्च का? महाराज म्हणाले, या वर्षी तर नीट करून देतो हा बॉयलर. घन आणून द्या मज सत्वर. महाराज नीट करता. 3 दिवस 12 नंतर घणाचे घाव घालून बॉयलर दुरुस्त केला. तेव्हापासून तर बॉयलर नाही बिघडला. वाघोडला जेव्हा महाराज जात तेव्हा तेथे सुगंध सुटत. वाघोडला जेव्हा सुगंध येत महाराज तेव्हा जात तिथे. महाराज येणे, सुगंध सुटणे यांचा अनोन्य संबंध असणे. लोक ओळखीत पुरतेपणे महाराज येणे जाणत. धनराज गिरजीस पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे. महाराज पैशाशिवाय घोडे नडे, पैसा द्या हो मज लागे. महाराज धनराजास सांगते, पैशानेच समस्या वाढते. नाना प्रश्न पैशानेच उद्भवते. पैसा कारण दुःखाचे. पैशाने सुख, शांती, समाधान यांचे होत असते हवण. पैशाचा नाद दे सोडून. धनराज काही ऐकेना. महाराजांनी धनराजास अगदी पुष्कळ दिला त्रास. त्रास सोसूनही पैशाची आस त्याची कमी न जाहली. महाराज गेले याच्या घरी. बेफाम पडले आजारी. बेडके पडती जमिनीवरी साठवून ठेवण्यास सांगितले. धनराजांनी मोठे घमेले महाराजांच्या बेडक्यास ठेवले. घमेले बेडक्यांनी भरले. महाराज बेडके ओकत. महाराज म्हणाले धनराजास, थुंकी बेडके पिऊन टाक. धनराजांनी न करता विचार पिऊन सर्व टाकले. धनराजास म्हणाले महाराज, आता होशील तू धनराज. आणि खरोखरच ते बनले धनराज.
अपार धन ते मिळाले. काशी क्षेत्रातील एक सावकार महाराजांचा भक्त फार. महाराजांच्या कृपेने सुंदर कन्यारत्न त्याला जाहले. कन्यारत्न 7 वर्षाचे झाले. महाराजा सावकाराला म्हणाले, मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले. विवाह लाव माझ्याशी. सावकारही कबूल झाला. महाराज म्हणाले सावकाराला, साम तशी दवंडी देण्याला. दवंडी पिटविली काशीत. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हा विवाह असे होत. प्रचंड जनसमुदाय जमत. जो तो कुजबुजू लागला. मुलगी 7 वर्षांची छान, नवरा तर म्हातारा असून. कसे आले हे जमून, हस्ती सारे म्हणून. लग्न घटिका भरली. महाराजांनी तिचं वंदन केले आणि तिला आई म्हटले. सावकारास सांगू लागले, या मुलीचे वैध्यत्व टळत. ही पडेल राजघराण्यात. धार संस्थांची तिचं मागणी येत. राणी झाली संस्थांची. मुलीचे वैध्यत्व जाणून, स्वतः लग्नास उभे राहून, तिच्याशी लग्नही न करून वैध्यत्व मुलीचे टाळले. वैध्यत्व तिचे टाळून राजाची राणी बनवून सर्वस्वी केले तिचे कल्याण. लक्षात कुणाच्या येणार. माळीनगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा महाराज मुद्दाम जात. फॅक्टरीचा बॉयलर पाडत लोक पाहत राहिले. महाराजांनी गहिनीनाथांच्या स्वयंभू पादुका तेथुनी काढून विधियुक्त त्यांची स्थापना करून फॅक्टरी सुरळीत चालली. नगरला जनार्दन बुवांचे कीर्तन. महाराज श्रोत्यांची दाटी होऊन. गोरा कुंभार चालले आख्यानं. भलतेच अगदी रंगले. नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचत. जनार्दन बुवांच्या कीर्तनात महाराज नाचू लागले. विना बुवांच्या हातातून महाराजांनी हाती घेऊन गोरा कुंभार आख्यानं महाराज सांगू लागले. महाराजांचे कीर्तन इतके रंगले, श्रोते गोरा कुंभार बनले. दुसऱ्या दिवशी महाराजास पूजिले. बसली प्रसाद पंगत. महाराजास लागून ब्राह्मण पलीकडे इतर बसले असून माझा बाब्या कोठे म्हणून मध्येच महाराज ओरडले. बाबूराव रुद्रांना बसवीत पलीकडच्या पंक्तीत. महाराज रुद्रांना बोलावीत आपल्या पानावर बसविले. दुसऱ्या पानावर महाराज बसत. सुरू झाली पंगत. महाराज सारे ओळखत. पंक्ती प्रपंच ताठा हा. महाराज विचार करती याचा. उतरवू पंक्ती प्रपंच नक्षा. म्हणाले, माझ्या घासात हा केस आला कुठून. सर्वांच्याच पहा हातात केस दिसला घासात. पुढे महाराज रागावून म्हणत, खडा घासात मजला गे. सर्वांच्या तेव्हा घासात खडा सर्वांना लागत. लोक झाले सारे चकित. अघटित हे पाहून. महाराज म्हणाले सर्वांना, सारेच भक्त प्रिय मला. गरीब श्रीमंत जात बुरा भला भेद मजपाशी नसेच. माझ्या भक्तांचा अपमान तो माझाच महान अपमान. कधी न करणार तो मी सहन. कळले ज्याचे त्यांनाच. पंक्ती प्रपंच करणारे सगळे महाराजास शरण आले. म्हणाले, महाराज आमचे चुकले, क्षमा करावी प्रभुवरा. शुभराय महाराज मठात एक बेकार हॉल असत. भस्मे बुवा रुद्र बसत, दादा फुलारी वगैरे या सर्वांनी ठरविले असत. अध्यक्षपद महाराजास देत. बेकार हॉलचे अध्यक्ष असत त्रिनेत्रधारी महाराज. लोडास टेकून महाराज बसत. भोवती सारे बसत असत. तेवढ्यात महाराज म्हणत, पान सुपारी काढ बुवा. बुवांचे खिसे रिकामेच असत. बुवा लगेच उभे राहत. कोटाच्या खिशात हात घालत. खिसे सर्वही भरलेले. बुवा अगदी चकित होत. खिसे तर सारे रिकामेच असत. लगेच पान सुपारीने कसे भरत. नवल सर्वा वाटत असे. पान सुपारी चुना कात तंबाखू सारे भरपूर निघत. बुवा सर्व हे मध्ये ठेवत. बार भरती सर्व हे. सर्व पदार्थ हे कुटून भस्मे महाराजास देऊन. भस्मे काहीच न घेत देत सर्व महाराजा. फिरावयाला जावयाचे असत. महाराज भस्मेंना बोलावित. त्यांच्या खांद्यावर महाराज बसत. जाण्या फिरण्या नेहमी. भगवान रामचंद्रास हनुमान आपल्या खांद्यावर बसवून आकाशात करी उड्डाण. तोच प्रसंग इथेही.
असेच प्रसंग काही जुने, लेखणीस लिहावे वाटणे, परी लेखणीवर काही बंधने, म्हणून एवढे पुरेसं. भस्मे यांच्या खांद्यावर बसत, महाराज वजन हलके करत. जशी पुष्पमाळ गळ्यात, भक्तास कष्ट देतना. रुद्र समाधी मठात राहत. एकदा थंडीचे दिवस असत. समाधीवर ठेवून हात कुडकुडत होते थंडीने. मध्यरात्री समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रकटून रुद्रांना कडकडून भेटत महाराज त्यांना म्हणाले, बाब्या, चल फिरायला, सर्व देश दाखवितो तुझला. बाबूराव म्हणाले महाराजांना, रात्र फार झाली, मी असता तुझं कसली भीती, चरणधर माझे घट्ट ती. बाबूराव घट्ट चरणे धरती, हवेतून निघाले महाराज. जो जो महाराज उंच जाऊ लागले, तो तो बाबूराव म्हणत राहिले, माझ्या पोटात ढोळू लागले, सोडा मजला भूवर. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरवून आणले रुद्रांना. समाधीवर सोडून त्याच क्षणा महाराज अंतर्धान पावले. प्रत्यक्ष महाराज प्रकटले, पृथ्वी प्रदक्षिणा घडविले, पुन्हा समाधीवर सोडले. धन्यता रुद्रांची केवढी. देखून महाराजांचे तीक्ष्ण नयन, भारावून करून न मन. 15व्या अध्यायाचे लेखन या ठिकाणी संपले. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.